जय सेवालाल। सर्व बंजारा समाजांना गोरखनाथ राठोड सामाजिक कार्यकर्ता यांचा जय सेवालाल। मी आज दिनांक 15/9/2025 पासून विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन करीत आहे। कारण की बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करून एसटीचं GR काढण्यासाठी आणि दुसरी मागणी आहे की जे लोक घुसखोरी करतात आमच्या विमुक्त भटक्या जमातीमध्ये त्यांच्या नावावर SIT स्थापन करण्यासाठी। तिसरी मागणी आहे वाशिम जिल्ह्याचं नामांतर संत सेवालाल करण्यात यावे। संत सेवालाल महाराज जयंती निमित्त महाराष्ट्र शासनाने सुट्टी जाहीर करावी आणि वसंतराव नाईक विकास महामंडळाला शासनाने 200 कोटी प्रत्येक वर्षाला देण्यात यावे। कारण वसंतराव नाईक विकास महामंडळ हा सर्वात जुना महामंडळ आहे आणि शासन दुसऱ्या महामंडळात देते ना, आमच्या बंजारा समाजाच्या महामंडळात देतच नाही। त्याच्यामुळे या सगळ्या मागण्यासाठी मी इथं आमरण उपोषण करीत आहेत। बेमुदत अन्नत्याग आंदोलन। माझ्या मागण्या पूर्ण होस तर मी काय इथून उठणार नाही अशी मुख्यमंत्री साहेबांनी दखल घ्यावी। त्यासाठी हजारो लोक मला सकाळपासून भेटत आहे आणि आमच्या बंजारा माय माऊली सुद्धा इथं आहेत। जय सेवालाल। अजूनपर्यंत किती संघटनांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे? कमीत कमी मला आतापर्यंत 100 संघटनांनी पाठिंबा दिलेले आणि इथं येऊन मला 3 आमदारांनी पाठिंबा देऊन गेलेले। आम्ही तुमच्या सोबत आहोत असे तर आमच्या समस्त महाराष्ट्रातील आमदार सध्या आमदार आहेत ते 40 आमदारांनी आमच्या बंजारा समाजाला पाठिंबा दिले आणि पाठिंबा दिल्यानंतर आता जे अधिवेशनामध्ये आमच्या बंजारा समाजाच्या STच्या आरक्षणासाठी आवाज उठवणार आहे। निवळ पाठिंबा देऊन नाही चालणार। मी त्यांना म्हणलो, सगळे माझ्याकडे आहे त्यांच्या, तर मी त्यांना म्हणलो तुम्ही आवाज उठवा आणि आमच्या समाजाला तुम्ही न्याय द्यावा। काय तर तुम्ही मोर्चा पाहत असाल, अभी तो ये झाकी है, बीड और जानने का ये झाकी, अभी तो पूरा महाराष्ट्र बाकी है। अभी सगळे एवढे मोर्चे निघते का लोक म्हणते बंजारा समाज काहीतरी आहे। त्याच्यामुळे म्हणतो उठ बंजारा जागा हो, ST आरक्षणाचा धागा हो। जय सेवालाल। नाथ राठोड एक बंजारा समाजाचा सामाजिक कार्यकर्ता व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार महाराष्ट्र शासन। पुढचे असे सांगता येत नाही। ये आम्ही सांगून तर आतापर्यंत असं झालंय ना, आम्ही आता सांगणार नाही। हम जो कहेंगे टाइम पे बोलेंगे आपको। आज आमचे गोरखनाथ राठोड हे बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करावं आणि बंजारा समाजाला ST आरक्षण द्यावे यासाठी बसलेले आहे। आपला मराठवाडा स्वातंत्र्य झाला तेव्हापासून आमचे बंजारा समाज हे पूर्णपैकी असे काळ्या अंधारात गेलेले असं दिसत आहे। भारत स्वातंत्र्य झाला, मराठवाडा स्वातंत्र्य झाला, पण आमचा बंजारा समाज अजूनही स्वतंत्र झालेला नाही। त्यामुळे आम्ही गेल्या 50 वर्षापासून निवेदन देत आहोत। आमचे रामराव बापू यांनी याबद्दल जंतर मंतर येथे उपोषण केलं। त्यानंतरही तेलंगणा सरकारने एक पत्र पाठवलं होतं महाराष्ट्र शासनाला की आमच्याकडे हा बंजारा समाज हा ST मध्ये आहे, तोच तुम्ही महाराष्ट्रात आला तर तुम्ही त्यांना महाराष्ट्रामध्ये ST समाजाचं आरक्षण द्यावे, पण त्याच्यावरही काही कारवाई झाली नाही। आता आमचा पूर्ण बंजारा समाज हा एकजुटीने, आपण बघितलं असाल काल बीडमध्ये आणि जालन्यामध्ये हा लाखोच्या संख्येत बंजारा समाज हा बांधव एक ठिकाणी आलेला आहे आणि आमचे गोरख राठोड आहे हे यांनी हा उपोषणाचा धडा सुरू केला आहे आणि त्यांच्या पाठिंब्यासाठीच नाही पण त्यांच्या सोबत राहून सगळं बंजारा समाज हा एकजुटीने त्यांच्या सोबत आहे आणि ST आरक्षणाच्या मागणीसाठी आता फक्त 2 जिल्ह्यातच नव्हे तर आता आपल्या संभाजीनगरमध्ये कृती समितीकडून एक निर्णय घेऊन त्याबद्दलही मोठं आंदोलन छेडण्यात येणार आहे आणि हे झाल्यानंतरही जर शासनाने याकडे दुर्लक्ष केलं तर हा बंजारा समाज पूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर पूर्ण भारतातून मुंबई येथे जाऊन तेथेही मोठं आंदोलन छेडेल। मी संतोष लालसिंग राठोड। शासनाने आता बंजारा समाजाला हलक्यात घेण्याची चूक करू नये। बंजारा समाज आता जागा झालेला आहे। आमचा 10-20% समाज शहरात वास्तव्य करायला लागला म्हणून पूर्ण समाज सुधारला असं होत नाही। आज भी आमचा 80% समाज दऱ्याखोऱ्यामध्ये खितपत पडलेला आहे। ऊसतोड कामगार म्हणून पडेल ते काम करतो।
तर आता शासनाने हा आमचा इशारा लक्षात घ्यावा। काल जे 2 ठिकाणी आमचे आंदोलन झाले, याच्यातून सरकारने काहीतरी धडा घ्यावा आणि लवकरात लवकर मागणी पूर्ण करावी, अशी आमची बंजारा समाजाच्या वतीनं शासनाला विनंती आहे।